सद्गुरु वाचने सापडे न सोय धरावे ते पाय आधी आधी आपण सारे करीत तत्काळ नाही काळ लोक परिसाची न साहे उपमा सद्गुरु महिमा आगाधाची आपण सारे करीत तत्काळ नाही काळ तुकाराम म्हणे केसे आंधळे हे जन गेले विसरून खऱ्या देवा आपण सारे करीत तत्काळ नाही काळ दया गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः तस्मै श्री गुरुवे नमः। जयाच्या संगतीने विराग झाला मनोदरीचा जडभास गेला साक्षात परमात्मा मज भेटविला
विष्णुपशी मे सद्गुरु पादुकाला ओम ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यविमलमचलं सर्वादिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि मी कला दुसरे काहीच नेने बोलतो वचने अति भाविका आज गुरुपौर्णिमा आणि या निमित्ताने आपला आज सगळ्यात म्हणजे जीवाचा सगळ्यात महत्त्वाचा दिवस का महत्त्वाचा दिवस आहे कारण आज सद्गुरूंची आपल्या जीवनामध्ये जी भेट झाली जी संतांना भेट झाली तुकोबाराय काय म्हणतात की सद्गुरु वाचनी सापडे ना सोय भरावे ते पाया आधी आधी आता तुकाराम महाराज कोण होते तसं पाहिलं तर बघू तुकाराम महाराज कोण होते जगद्गुरु तुका अवतारमया
चरणी मस्तक ठेवी. महाविष्णूचा अवतार तुकाराम महाराज होते, जे प्रल्हाद म्हणून तेच होते, अंगद म्हणून तेच होते, उद्धव म्हणून तेच होते, नामदेव म्हणून तेच होते आणि तुकाराम म्हणून तेच होते. भगवंत या पृथ्वी तलावर जन्माला आल्यानंतर ते काय म्हणले, मी काय केलं म्हणले, पहिलं सद्गुरु वाचवणी सापडेना सोय. म्हणजे बघा, भगवंताचा अवतार असून सुद्धा त्यांना काय झालं, त्या मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर सद्गुरूची गरज वाटली. का वाटली? कारण माणसाचा जन्म हा दुर्लभ आहे. किती दुर्लभ आहे? आता सद्गुरू भेटल्यानंतर तुम्हाला आम्हाला कळत असेल किती दुर्लभ आहे. ह्याच्या आधी आपण कधी विचार केला का की मी जन्माला का आलो, कशासाठी मला जन्म मिळालाय आणि मला जन्माला आल्यानंतर काय करायचंय, हे तुम्हाला कोणीच सांगू शकत नाही. पण असे संत जीवनामध्ये आल्यानंतर त्यांना कळतं की काय, हा जीव आहे ना वाया चाललाय, याचा एक एक क्षण एक एक दिवस वाया चाललाय. नरदेह वाया जाय, नरदेह वाया जाय, सेवी सद्गुरूचे पाय. कुठून आणायचे? पाय कळले पाहिजे. तुकाराम महाराजांना बाबाजी चैतन्य सद्गुरू मिळाले आणि त्यांनी सद्गुरूचे पाय राखून गेले. पाय कुठले हो? पायाचा फैसला पहिला झाला पाहिजे. आणि जीवनामध्ये असे जर समर्थ सद्गुरू जर लाभले तर सद्गुरूचे पाय कळल्याशिवाय राहत नाही. आज गुरुपौर्णिमा आणि आज काय ज्ञान सांगायचा विषय नाही, पण आपल्या प्रत्येक साधकाच्या जीवनामध्ये जी पौर्णिमा झाली, पौर्णिमा म्हणजे काय की प्रकाश, अमावस्या म्हणजे काय अंधकार. अंधकार पौर्णिमा असल्यानंतर अंधकाराची गोष्टच राहत नाही. आपल्या जीवनामध्ये अंधकार कुठला होता? बाबा अहंकार निशी गुरुवचनी फुकली पहाट, माता भक्ती भेटली बरवंत, तिने मार्ग दाविला चौखटला. काय म्हटले तुकाराम महाराज म्हणतात की अहंकाराचा रात्र होती माझ्या जीवनामध्ये. कुठला अहंकार? की देह मी आहे, मी देह आहे, हा सगळ्यात मोठा अहंकार आहे. सगळ्यात मोठं पाप कुठला असेल तर देह मी म्हणणे, ही कोटी ब्रह्मातेसारखं पाप आहे. ह्या अंधकाराचा उजेड म्हणजे गुरुवचनी कुठलं वचन? ज्यावेळेस तुम्हाला आम्हाला सद्गुरू भेटले त्यांनी आपल्या जीवनामध्ये पौर्णिमा घडवून दिली. नाही तर आमचं काय चाललं होतं, भक्ती आंधळ्यासारखी चालली होती नाही का. मागचे करत आले तेच आपण पुढं करत चाललो. पण भक्ती माणसाचा जन्म मिळाला कशासाठी? भक्ती करण्यासाठीच मिळाला. पण हे ज्ञान सद्गुरू भेटीशिवाय होत नाही. मनुष्य जन्म मिळाला कशासाठी? खाण्यासाठी.
कोटी फेरा मग लागे वारा मनुष्य देहाचा 20 लक्ष योनी वृक्षामध्ये घ्याव्या जैतरी भोगाव्या 9 लक्ष 11 लक्ष योनी क्रीडामध्ये घ्याव्या 10 लक्ष भोगाव्या पक्षामध्ये 20 लक्ष योनी पशुची या घरी मानवाची जरी 4 लक्ष नामाने तेव्हा नरदेहया नरा तयाचा मातेरा केला उडे काय म्हटले भक्ती विनोदजीने जुळवला जीवाने इतका फेरा इतका लांबून आपण आलो काय दुरून आम्ही आलो गा दुःख झालं गाव किती दुरून आलो एक योनी कोटी कोटी फेरा म्हटले वृक्ष म्हणून कोटी वेळा आलो जीव जंतू म्हणून कोटी वेळा आलो पक्षी म्हणून कोटी वेळा आलो हे माझ्या घरचे आहे का हे शब्द माझे आहेत का हे संतांचे शब्द आहेत माझ्यावर विश्वास ठेवू नका पण संतांवर तर विश्वास ठेवला पाहिजे संतांचा जन्म कशासाठी झाला उजळावया वाढावया सुख भक्ती तुका म्हणे
पुढे शिंदळीचे शांती ब्रह्मजनला म्हणले एकनाथ महाराज. तेच त्यांना सुद्धा तळतळ आली. तुकोबाला आहे आमचे एवढी प्रेमळ मागणी, पण त्यांना सुद्धा तळतळ आली. का आली? कारण की जन्माला येण्याचा उद्देश विसरला जीव. आईच्या पोटामध्ये जेव्हा जीव होता त्यावेळेस 9 महिने 9 दिवस आईच्या उदरामध्ये उलटा लटकलेला होता. आईच्या मलमूत्राच्या घाणीमध्ये काय तिथं सोफा होता का, एसी होता का, कूलर होता हो? गर्भामध्ये आपण किती यातना भोगलेत ना. पण एका गर्भाच्या एका 84 लक्ष योनी कोटी कोटी फेरा. मग एवढ्या वेळा आपण जन्माला आलोय मेलोय त्या गर्भामध्ये कुठल्या कुठल्या जीवांच्या योनीमध्ये आपण जन्माला आलो मेलो. चांगलं होतं का? सुख होतं का? ते सुख होतं जन्माला येणं. म्हणून संतांना तळतळ आली. का? अरे आता तरी जाग हो, आता तरी जागा हो. तुम्ही आम्ही गर्भामध्ये वचन दिलं की देवा या मला घाणीतून, या मला नरक यातनेतून सुखरूप बाहेर काढ. मी तुला काय झालं एक क्षण सुद्धा विसरणार नाही. गर्भामध्ये तुम्ही आम्ही भगवंताला वचन दिलं की तुम्हाला सुखरूप जन्माला घातलं, मी तुला एक क्षण सुद्धा विसर नाही, अखंड तुझं नामस्मरण करेन. आणि काय झालं? जन्माला आल्याबरोबर काय झालं? देवाला दिलेलं वचन जीव विसरून गेला. वाराकली विसरला देवाला काय वचन दिलं होतं. आणि
स्वतःला माझं म्हणायला लागला. मग काय झालं? लहानपण खेळण्यात गेलं, तरुणपण मस्तीत गेलं आणि मग हळूहळू वृद्धपणाकडे वाटचाल चालू झाली. आणि मग वृद्धपणाकडे ज्यावेळेस वाटचाल चालू झाली त्यावेळेस दुःखी मार्ग लागली, एक एक इंद्रिय साथ सोडायला लागलं. आणि मग त्याला देव आठवायला लागला. मग त्याला देव आठवण्याऐवजी घरच्यांनी त्याला बाहेर काढलं. जा आता देव देव करा म्हणे, रिटायर झाले, आता काय काम आहे तुमचं? तुमची आमची काय वेगळी गत आहे का? आपल्याला आता नाही वाटतंय नाही का माझी लई मजा आहे, शेवटी काय सजा आहे. म्हणून संतांना ही तळमळ आली की अरे जीवा तू जागा हो. काय की काळ तुझ्या पाठीशी लागलेला आहे, आईच्या पोटात असल्यापासून काळ तुझ्या मागे लागलाय. काळाची पुडी पडेल बा जेव्हा, सोडविना देवा माये बाप, सोडविना राजा देशीचा चौधरी आणि सोयरी भली भली. तुला सोडविना कोणी आहे का? चक्र पाणी वाचून या. तू भगवंताला शरण जा. पण भगवंताला शरण जायचं कळतं का? तसं कळणारच नाही. सात उदाहरण आहे. नामदेवाच्या ताटात रोज देव जेवत होते, रोज नामदेवाच्या हातचं जेवण जेवत होते. देव प्रत्यक्ष भेट द्यायचे नामदेवाला. नामदेवाचा अहंकार वाढला. ज्यावेळेस संतांची बैठक बसली त्यावेळेस काय म्हणले संत? नामदेव कच्चा आहे म्हणले. राग आला लगेच. माझ्यासोबत देव रोज जेवतो, माझ्या हातचं दूध पितो, माझ्या हातात काला खातो आणि मला कच्चा कस काय म्हटले? ती संत मंडळी मग भगवंताकडे गेले. त्यावेळेस भगवंताला विचारलं की देवा, मला ही संत मंडळी कच्चा म्हणत आहे, तू तर माझ्या रोज हातचं माझ्या जेवतो, माझ्या हातचं दूध पितो. त्यावेळेस भगवंत म्हणले, अरे माझे सगुण साकार स्वरूप हे म्हणजे मी नाहीये. माझ्या खऱ्या स्वरूपाची जर तुला ओळख पाहिजे असेल तर तुला सद्गुरूला शरण जावं लागेल. सद्गुरू वाचवणी क्षेत्रांकडून आपल्या मूळ स्वरूपाचं तत्व जाणून घेतलं, अनुग्रह घेतला. आणि अनुग्रह झाल्यानंतर हा काय तुमचं आमचं काय झाले? आपला सुद्धा ज्यावेळेस अनुग्रहाला सद्गुरू भेट झाली तर आपला हा एक नवीन जन्म झालाय. आई वडील जे जन्माला घालतात तो जन्म, पण तो काय आई वडील आपल्याला अविनाशी तत्वाची प्राप्ती करून देऊ शकत नाही. ते काय करतात? आपल्याला संसारामध्ये ढकलतात. पण सद्गुरू काय करतात? त्या संसारातून आपल्याला बाजूला काढतात. काय होतं? जसं आता भाऊ सुद्धा सांगतात दृष्टांत कीर्तनामध्ये काय झालं? एका मेंढपाळाच्या कळपामध्ये एक सिंहाचं पिल्लू भरकटलं ते त्याच्या आई आईपासून. आणि ते काय झालं? मेंढरांच्या कळपामध्ये गेलं. मेंढरांच्या कळपामध्ये गेल्यानंतर ते त्या मेंढरांप्रमाणे बेबे करायला लागलं, मेंढराप्रमाणेच गवत खायला लागलं आणि मेंढराप्रमाणेच त्यांच्याच मागं फिरायचं. त्यांच्या मागं फिरताना
एक दिवस काय झालं की एका सिंहाने बघितलं की हे तर आपलं जातवायला दिसतंय आणि हे बकऱ्यांमध्ये मेंढ्यांच्या ह्याच्यामध्ये काय करताय. त्यावेळेस त्याला बाजूला घेतला, म्हणला अरे तू माझ्यासारखा आपल्या जातीचा आहे, तू सिंह आहे, तू बेबेकच काय करतो. नाही म्हणे मी मेंढीच आहे. त्यावेळेस काय केलं, थांब म्हणले तू तू आणि मी सारखाच आहे, तुला मी दाखवतो म्हणले. एका तळ्याच्या काठी नेलं आणि तळ्यामध्ये ज्यावेळेस सिंहाचं प्रतिबिंब पडलं आणि ह्या पिल्लाचं सुद्धा प्रतिबिंब पाहिलं, दोघांचं काय झालं, दोघांचं स्वरूप एक दिसलं. त्यावेळेस त्याला म्हणले तू डरकाळी फोड, तू माझ्या जातीचा आहे. मग त्यावेळेस बाजूला काढल्यानंतर डरकाळी फोडली, सगळ्या मेंढ्यांचा कळप पडून गेला. तसं आपल्याला काय झालं, आपण सुद्धा या संसारामध्ये वेग चालू होतं आपलं. आजार गेला, आजा मेरा पंडा मेरा मां सद्गुरूची भेट झाली. हा इतका महत्वाचा दिवस आहे की तो आपल्या अंतःकरणामध्ये नोंद करून ठेवण्याचा आहे. एक वेळ जन्म तारीख नाही आठवली तरी चालेल तुम्हाला, आम्हाला त्या नासके देहाचा जन्म आहे. पण ज्या वेळेस सद्गुरूने ज्या दिवशी अनुग्रह दिला, सद्गुरू भेट आपल्याला ज्या दिवशी झाली, तो दिवस, तो वार, ती वेळ कधीच साधकाने विसरू नये. कारण की एवढा महत्वाचा क्षण येतो, जीवनामध्ये सद्गुरू भेट होणंच मुश्किल आहे. मुळात नरदेह मिळणं मुश्किल, तो संतांच्या भूमीत मिळाला ते आपलं भाग्य. भरतखंडी नरदेह प्राप्ती हे तो परम भाग्याची संपत्ती. ते विठ्ठल साधू संतांच्या मेळ्यामध्ये आपल्याला मिळून घातलं, हे सर्वात मोठं भाग्य आहे. कारण ज्यावेळेस आता आई आहे, भाऊ आहे, ज्यावेळेस भक्ती म्हणून जे काय आपण याआधी करत होतो सद्गुरूच्या भेटीच्या अगोदर, तर ती कसे जैसा कांदेन करणे हा संसार, तैसा हा व्यापार साधनांचा. लोक म्हणतात की आम्ही भक्ती करतो ना, कोणाला विचारलं तर मी स्वामी समर्थांचं करते, अंक करते, तंक करते. समर्थ कळले का? समर्थ कळले पाहिजे. समर्थांची भेट, समर्थ सद्गुरूंची भेट जीवनामध्ये झाली पाहिजे. आणि ज्यावेळेस आई सोबत लहान असताना मंदिरात जायचो, हरिपाठ कानावर पडायचा, काकडा कानावर पडायचा. जसं लिहिता वाचता यायला लागलं तसं ज्ञानेश्वरी पारायण केलं. एक काहीच कळत नव्हतं. काय जो संतांचा अनुभव आहे तो काय होत नव्हता. एवढंच फक्त कळायचं की सद्गुरू जीवनामध्ये केले पाहिजे, सद्गुरू भेट आपल्याला झाली पाहिजे. ज्यावेळेस महाराज मंडळीकडे पाहिजे असं वाटायचं, कोणाला तरी म्हणावं मला महाराजला, कुणाच्या तरी चरणावर लोक ठेवावं असं वाटायचं. पण काही नाही कळलं तरी एवढंच कळत होतं की सद्गुरू हे कसे असतात, त्यांची
फार पावेन काय कृपा करेल नारायण करा समाधान चित्त माये. मग असेच सद्गुरू असे बघितलं महाराज मंडळींकडे असं वाटायचं की नाही काहीतरी चुकतंय काहीतरी कमी आहे. कारण ते कीर्तन केलेलं महाराजच पाठीमागे जाऊन तंबाखू मळत होतं. कसं काय नसतं नतमस्तक व्हायचं. उगाच कोणाच्या डोक्यावर पाय ठेवायला जायचं नाही. पाय आशाच्या डोक्यावर ठेवायचं, डोकं आशांच्या पायावर ठेवायचं की तिथं काहीतरी लाभ तर झाला पाहिजे. मग तो शोध शेवटी लग्न झालं, पुण्याला आलो, संसारात रमलो. मग थोडस काय झालं, जे मूळ होत उद्देश तो थोडा 2-3 वर्ष भरकटला. नवीन नवीन लग्न झालं, संसार, मुलं, आणि मग ज्या वेळेस नवेचे नवलाई संपून जातील आणि परत काहीतरी दुःखाचा थोडासा झटका बसायला लागतो किंवा थोडस काहीतरी वेदना जाणवतात, मग आपल्याला देवाची आठवण होती. तशी देवाची आठवण सुखामध्ये आपल्याला होतच नाही. भगवंताची एक कृपा असेल काहीतरी त्यावेळेस अगदी अशा साधुकांची आम्हाला भेट झाली आणि त्यांच्या मार्फत सद्गुरूंची भेट झाली. पण जीव हा एवढा येडा असतो, कारण त्याचा अहंकार किंवा डोक्यामध्ये काही गबाळ असतं, तो नतमस्तक व्हायला थोडासा मागे सरतो. कारण की त्याचा भ्रम, त्याचा संशय हा त्याच्या डोक्यामध्ये असतो. पण खरे सद्गुरू जर भेटले ना, तर सद्गुरू काय करतात की ते निराकरण झाल्याशिवाय सोडितच नाही. मग त्यावेळेस सद्गुरूंचे एक वाक्य डोक्यामध्ये सतत बघा, जीवाला आहे ना एकदा फटका बसला पाहिजे. संत काय म्हणतात, एक तरी शब्द संतांचा, सद्गुरूंचा, महात्म्यांचा एक तरी अंतःकरणामध्ये ठसला पाहिजे. आपल्याला काय होतं, आपल्याला शिवी जर कुणी दिली ना, शिवी दिली तर तो मरेपर्यंत विसरत नाही. एकदा शिवी दिलेली मरेपर्यंत त्याच्या डोक्यातनं जात नाही. पण संतांचे शब्द आपण इतके मनावर घेतो का? नाही घेत. का माहितीये का? संतांचे शब्द लागला पाहिजे काळजाला, आणि ज्यावेळेस संतांचा शब्द काळजाला लागतो त्यावेळेस तुमचं जीवन बदलून जातं. ज्यावेळेस सद्गुरूंची भेट झाली, सद्गुरू म्हणले, त्यावेळेस आम्ही एका महात्म्यांना दीक्षा घेतली होती, ते करत होतो. त्यामुळे आम्ही काही कुठं झुकायला तयार नव्हतो. त्यावेळेस सद्गुरूंचे शब्द होते की ताई, तुझ्या देहाला सद्गुरू म्हणती, तो देह नाशिवंत आहे आणि तो कधीतरी मरणार आहे. तुझा सद्गुरू हा व्यापक आहे, नाही का? सद्गुरू हे तत्व आहे आणि ते अविनाशी आहे. ते जन्माला येत नाही, ते मरत पण नाही. ते अविनाशी तत्व तुझं सद्गुरू असणार आहे. आणि हा देह जो सद्गुरूचा आहे तो नाशिवंत आहे. सद्गुरूचा पाय जरी तोडून देवावर ठेवला तर तो 2-4 तासानंतर नासायला चालू होईल, त्याच्यात किडे पडतील. नाशिवंत देव, नाशिवंत देव.
डोक्यामध्ये ते शब्द 2-4 दिवस घोळत राहिले. सद्गुरू हे अविनाशी तत्व आहे, सद्गुरू हे अविनाशी तत्व आहे, सद्गुरू हे अविनाशी तत्व आहे. ज्या वेळेस असं वाटलं की आपण इतके दिवस जे शोधत होतो हेच ते आणि आपण नम्र का होत नाही, मग हे स्वीकारत का नाही, आपलं कुठेतरी अहंकार आडवा येतोय. आपल्याला आपला जो शोध चालू होता तो हाच आहे. त्यावेळेस धावत पळत जाऊन हातात कपडे धुत होते तसे टाकून दिले आणि त्या साधकांच्या घरी गेले. मला अनुग्रह घ्यायचा आहे. तो दिवस 4 मार्च वार मंगळवार 2009. तो माझा खरा जन्म झाला आणि त्या दिवशी माझा पुनर्जन्म झाला. नाही तर काय झालं असतं, काय झालं असतं की हे जीवन सद्गुरू भेट जर झाली नाही तर हे जीवन वाया जाण्याची शक्यता आहे. सद्गुरूंनी काय केलं, अनुग्रह दिला, स्वस्वरूपाची ओळख करून दिली आणि ज्या वेळेस अनुभव आला देवाचा अनुभव लगेच का 10 वर्षांनी, साखर खाल्ली गोड लागते लगेच का 2-4 दिवसांनी लगेच. मग भगवंताचा सुद्धा अनुभव तुम्हाला आम्हाला लगेच प्राप्त झाला पाहिजे. ते प्राप्त होण्यासाठी तेवढे समर्थ पण आपल्याला भेटले पाहिजे. असे समर्थ सद्गुरू जीवनामध्ये आले आणि त्यांनी काय केलं, आपण साहित्य हे आपण सारी देव नव्हते का, देव होतेच, पण काय झालं, शेवाळवरती आलं होतं. ते शेवाळ काय केलं सद्गुरूने, जे अहंकाराचं मी देव आहे जे शेवाळाच्या बुद्धीवरती आलं होतं ते सद्गुरूने सारलं आणि खरं स्वरूपाचं दर्शन दिलं. कृपा कटाक्षणी कोणाला सांगू ये एवढा आनंद. कारण की काय माहितीये का, प्रत्येक जीवाचा श्वास हा वाया चाललाय. जो मनुष्य देहाला आलाय त्याचं काय झालंय, श्वास वाया चाललाय हो. कारण की
आता लोक म्हणतात आम्ही वारीला गेलो होतो, वारी केली, ठीक आहे, वारी जाणून वारी केली तर खरंच चांगलं आहे, पण वारी न जाणता वारी केली तर काय, त्या वारीला काही महत्व नाही, कारण भगवंतच कळून घेतला नाही, मग त्याचं स्वरूपच पाहिलं नाही, काय वारीला जाणार आहे. भीमसेन जोशींनी गायले काय, काय ही पंढरी नांदतो केवळ पांडुरंग. देह काया म्हणजे काय, देह शरीर, या शरीरामध्ये नाचत्या कुठच्या शरीरामध्ये कोण आहे, पांडुरंग परमात्मा आहे, तो आत्मस्वरूपाने तुमच्या आमच्यामध्ये विराजमान आहे, आणि त्या पांडुरंगाची ओळख सद्गुरूंनी करून दिली. सगळा आतलाच विषय, भक्ती हा बाहेरचा विषयच नाही, भक्ती हा सगळा आतला विषय, भगवंत हा सगळा आतला विषय. काय मग वारी कुठली, पांडुरंग कळला, पंढरपूर कळलं, देह ही पंढरी, पांडुरंग आत्मा. मग आता वारी कुठली, श्वास श्वासे मारू हाका,
सांगितलं ब्रह्मदेवाला हे पहिले ज्ञान सांगितलं म्हणजे काय की पहिले सृष्टीचे उपक्रमा पूर्वी गाविरोत्तमा वेडा ऐसा ब्रह्म एकला होता मज ईश्वराचे ओळखे ना सृष्टी करू शके तो थोरू गेला एके नामे जेणे माऊली. ज्ञानेश्वरीमध्ये काय म्हणतात की सृष्टीची उत्पत्ती करताना ब्रह्मदेवाला सुद्धा काही कळत नव्हतं. तो सुद्धा वेडा झाला होता, त्याला सुद्धा काही कळत नव्हतं. त्यावेळी त्या निर्गुण परमात्म्याने हंसरूप धारण केलं आणि हे तत्व हे नाम सर्वप्रथम ब्रह्मदेवाला दिलं. ब्रह्मदेवाने आत्रे ऋषींना दिलं, आत्रे ऋषींनी दत्तात्रयांना दिलं. दत्तात्रयांपासून 4 संप्रदाय निर्माण झाले. दत्तात्रयांनी काय केलं, एक गुरु एक शिष्य परंपरा नको म्हणून काय केलं 4 संप्रदाय का की इथं सगळ्यांस येते आहे अधिकार कलियुगी उद्धार हरीच्या नामे. काय कलियुगामध्ये हरिनामाने जीवाचा उद्धार होऊ शकतो. कलियुगामध्ये जीवाला वेळ फार थोडा दिलाय. किती थोडा दिलाय? अल्प आयुष्य कधी करणार. म्हणून भगवान दत्तात्रयांनी 4 संप्रदायांची निर्मिती केली. ते आता श्रावण चालू झाल्यावरती घरोघरी नवनाथ ग्रंथ वाचतात किंवा आपल्या शुक्लीला अमृतमध्ये उल्लेख आहे. नवनाथ ग्रंथामध्ये 14व्या अध्यायात त्यावेळेस गोपीचंद राजाला मैनावती देवी त्यांच्या मातोश्री गोपीचंदांच्या ज्यावेळेस मुलगा आंघोळ करत होता तरणाकांड पोरगा आणि त्यांना ज्यावेळेस आईने बघितलं की माझा मुलगा ह्याला सुद्धा कधीतरी मृत्यू गाठणार आहे आणि ह्या मृत्यू येण्या अगोदर ह्याला सुद्धा त्याच्या खऱ्या स्वरूपाची ओळख झाली पाहिजे. बघा आई सुद्धा अशी असावी. आई कशी असावी मैनावती सारखी. त्यावेळेस मैनावती देवीने राणीने आपल्या मुलगा गोपीचंदाला जवळ घेतलं. त्याला सांगितलं की काय की तू सद्गुरू कर. जीवनामध्ये काही खरं नाही. तू राजा ऐश्वर्य उपभोगतोय, सगळं उपभोग घेतोय, ऐश्वर सगळं ऐहिक सुख भोगतोय, पण हे नाशवंत आहे. तुला कधीतरी हे सगळं सोडून जायचं आहे. तुझा जन्म हे भोगत बसण्यासाठी आणि नाहीये. तू सद्गुरू जीवनामध्ये कर आणि या आयुष्याचं या हृदयाचं सार्थक कर. आणि हा उल्लेख काय 14वा अध्याय नवनाथ ग्रंथामध्ये आहे. त्यावेळेस सांगितलं की काय स्वरूप संप्रदाय, चैतन्य संप्रदाय, आनंद संप्रदाय आणि प्रकाश संप्रदायांची निर्मिती झाली. आणि आपल्यापर्यंत आपण किती दूर आलो. आपले पूर्वज कोण आहे बघा. दत्तात्रयांनी 4 संप्रदायांची निर्मिती केली. मग तिथून पुढं लक्ष्मण, नारायण, लक्ष्मण, बलवीन, सत्यानंद, शांतामाई, बंडोबाबा, केरोबाबा, श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, नाणे बाबा आणि आपले सच्चिदानंद सद्गुरू दयानंद बाबा. ही परंपरा आपली खरी आहे. मग सद्गुरू कसे असावे? परंपरागत सद्गुरू भेटले पाहिजे. परंपरा ज्यांच्याकडे आहे, ते तत्व ज्यांच्याकडे आहे, असे सद्गुरू भेटले पाहिजे. ते काय करतात जीवाला जसं देवच करून टाकतात. काही नाही, बाकी काही कमी ठेवलंच नाही. तू भगवंत आहे आणि ती पदवी सच्चिदानंद स्वरूप त्या जीवाला दाखवून देतात. आपण काय म्हणतो संत काय अभंगामध्ये काय म्हणले, लोक परिसाची न सहाय्य उपमा. लोक परिसाची न सहाय्य उपमा. सद्गुरू महिमा आगदाची. इथं लोखंडाला परीस जर चिटकला तर लोखंडाचं सोनं होतं म्हणतात. पण ही सुद्धा उपमा काय म्हणजे तिथे कमी आहे. कारण परिसाला जर लोखंडाचा स्पर्श झाला, परिसाचा स्पर्श लोखंडाला झाला तर सोनं होतं. पण
ते दुसऱ्या कुठल्या धातूला लागल्यानंतर त्याचं सोनं होत नाही. म्हणजे ही उपमा सुद्धा कमी आहे. पण आपले संत महात्मे किंवा सद्गुरूला ही सुद्धा उपमा कमी सांगितली का? काय यारे यारे लहान थोर याची भरण्या मारे सगळ्यांचे येते आहे अधिकार कलियुगी उद्धारा हरीच्या नावे. कसाही असू द्या, कसाही असलं तरी काय खटनाटे यावे शुद्ध होऊन जावे. सद्गुरू कधीच भेदभाव करत नाही. जुना साधक असो किंवा आज अनुग्रह झालेला साधक असो, सद्गुरूला सगळे समानच असतात. असं कधीच काही म्हणायचं नाही की हा श्रेष्ठ आहे किंवा हा सद्गुरूच्या जवळचा आहे किंवा तो लांबचा आहे. असा भेद कधीच होऊच शकत नाही. त्याच्यामुळं काय होतं की फक्त शंका कुठेतरी उत्पन्न नाही झाली पाहिजे. सद्गुरूच्या चरणी हा एकनिष्ठ भाव झाला पाहिजे. का नवनाथांचं जर पाहिला आपल्याला तेच तत्व भेटलं जे दत्तात्रयांकडे होतं, जे नवनाथांकडे होतं. नवनाथांचे सद्गुरू दत्तात्रय, मग तेच तत्व परंपरागत आपल्यापर्यंत आले, आपल्या स्वाधीन सद्गुरूंनी केले. मग काय करायचं? सद्गुरूंनी जे दिले त्या तत्वावर एकनिष्ठ राहायचं. निश्चय आणि ठाम निश्चय एवढं झाला पाहिजे की ते तत्व नाम फुटो हे तुकाराम महाराज काय म्हणतात, फुटो हे मस्तक फुटो हे शरीर, नामाचा गजर सोडू नये. काहीही झालं बघा, सुख दुःख हे प्रारब्धामुळं तुम्हाला आपण जे कर्म केले त्यानुसार आपल्याला सुख किंवा दुःख हे आपल्या जीवनामध्ये येत राहणार आहे. पण सद्गुरू काय करतात की सुख जरी आलं तरी चित्ताची अवस्था सम, दुःख जरी आलं तरी चित्ताची अवस्था सम. ही स्थिती साधकाची राहिली पाहिजे. काहींचा असा समज असतो की नाही सद्गुरू गेले की माझं ते भरभराट झाली पाहिजे, असं झालं पाहिजे. अरे नाही, सद्गुरू तुम्हाला याच्यात गुंतवण्यासाठी नाही आले, तुम्हाला याच्यातून सोडवायसाठी आले. ते भले तुमच्या काही पूर्व पुण्य येईल ते होणारच आहे, तुमची भरभराट होईल, काही होईल, पण जे काही होणार आहे ते तुमचं कर्म आहे. सद्गुरू काय करतात की तुम्हाला त्याच्यात कुठल्याही प्रसंगामध्ये की स्थिर कसं राहायचं किंवा चित्ताची अवस्था सम कशी ठेवायची. ठीक आहे, आपले सावता महाराज काय म्हणतात की कधी पायांसाठी करत काय बनवायचं समय जसं ठेवील तसं. कोणी दिवशी बसून हत्तीवर, कोणी दिवशी पायाचा चाकर. कधी पंचपक्वान्न मिळतील, कधी चटणी भाकरीवर पण भागवावं लागेल. साधकाची काय स्थिती, जे असेल तसं, जसं असेल तसं. कारण की काय
छंद, एकदा जर छंद लागला ना, छंद लागल्यानंतर त्या जीवाची अवस्था खरंच जो आनंद आहे ना, सद्गुरूच्या लेकरांनी अनुभव. गोविंद हे गोविंद साधकाची काय झालं पाहिजे, ज्यावेळेस नाम साधक तो ज्यावेळेस चाळा लागतो नामाचा, त्यावेळेस होणारी अनुभूती काय आनंद होतो. आनंद तो आनंद ज्यावेळेस नाविनाचा होतो त्यावेळेस काय होतं की चिन्ह देहाच्या बाहेर दिसायला लागतात. शरीर कापतं, थरथर कापतं, आनंद होतो, डोळ्यांना अश्रुधारा व्हायला लागतात. त्याचं मन चित्त हे त्या नामाशी एकरूप झाल्यानंतर त्याला अष्टसात्विक भाव होतात. आणि काय भक्तीची या पोटी बोधकाकडे होती. ही स्थिती आपली झाली पाहिजे. जीवन जगणं इतकं सोपं करून दिलं सद्गुरूंनी, नाही तर जीवन जगताच आलं नसतं. आणि बिना सद्गुरूचं लोक जगतात तरी कसं नाही, मला नवं वाटतं. बिना सद्गुरूचं कसं काय जगू शकतात. मला तर नाही वाटत बिना सद्गुरूचं मी जगले असते आपल्या इथे दिवस. कारण काय माहितीये का, सद्गुरूने तुम्हाला काय केलं आपल्याला सद्गुरूच्या बोधावर आरोग्य झालं की माणसाला काय होतं, जीवन जगण्याची कला येते. कशी कला येते, जशी समुद्रामध्ये नाव असते, नावेत पाणी जात नाही, जसं कमळामध्ये कमळ चिखलामध्ये असतं, पण कमळाच्या पानांना किंवा कमळाला चिखल स्पर्श करत नाही, तसं आपण त्या कलियुगामध्ये आपण संसारामध्ये आहोत
आणि जे काही वातावरण असेल किंवा जे काही आपल्या सभोवती आहे ते असणारच, याला आपण काहीच परिवर्तन करू शकत नाही. पण आपण सद्गुरू मार्फत मिळालेल्या ज्ञानामुळे जीवन जगण्याची कला मात्र आपल्याला समजते कसं जगलं पाहिजे. आणि ही कला शिकले कसं, ज्या एक संत त्यांच्याकडे एक जण जातो, तो नाटकामधला कलाकार असतो आणि त्या संतांना विचारतो की साधू महाराज मला असं एखादं वाक्य सांगा, मी नाटकामध्ये काम करतो तर ते मला माझ्या व्यवसायात आणि माझ्या जीवनामध्ये प्रपंचात सुद्धा मला ते वाक्य कामी येईल, मला असं एखादं वाक्य सांगा. तर ते संत सांगतात, साधू सांगतात की तू नाटकामध्ये ज्यावेळेस कलाकार म्हणून काम करशील तर तो जो काही प्रसंग असेल तो प्रसंग तुझ्या जीवनामध्ये खरंच घडत आहे अशा प्रकारे तू तिथं कर किंवा तू अशा प्रकारे तिथं राहा त्याच्यामध्ये समरसून. आणि ज्यावेळेस तू प्रपंचामध्ये असशील त्यावेळेस उत्तम अभिनय कर. म्हणजे काय म्हणले की ज्यावेळेस तू प्रपंचामध्ये येशील त्यावेळेस मात्र उत्तम अभिनय कर. म्हणजे काय, नाटकामध्ये खरोखरचं आयुष्य असल्यासारखं जग आणि खरोखरच्या प्रपंचामध्ये नाटकात जसं अभिनय करतो तसं अभिनय कर. मग काय सांगितलं, मग तेच करायचंय आपल्याला. कारण आपल्याला सद्गुणी आपल्या बुद्धीचा मळ धुतला, दोन्ही बुद्धीच्या मळ होता. म्हणजे आपल्या बुद्धीचा मळ धुतला, काय केलं, आपल्याला सत्य परिस्थितीची जाणीव करून दिली. अंती जाती एकला प्राण जीवन खरंच चालू होतं. सद्गुरूला शरण जाण्याशिवाय जीवाला पर्यायच नाही. कारण पुन्हा हा जन्म नाही, माणसाचा जन्म मिळाला आहे. चांगले डोळे दिले, कान दिले, हात दिले, तोंड दिले, सगळं बुद्धी पण व्यवस्थित दिली. मग सद्गुरूला शरण जा, जीवनाचं स्वरूप करा. जीव जे ज्याच्यासाठी तुम्ही आलाय ते केल्याशिवाय जर गेले तर पुन्हा काय, हा फेरा फार मोठा आहे. फेरा पडेल, किती फेराले मोठा आहे. म्हणून हा फेरा जर चुकायचा असेल तर सद्गुरू पहिले जीवनामध्ये शोधले पाहिजे. त्यांना शरण जाऊन त्यांच्या दिलेल्या तत्वाचा अंगीकार करून जीवन मस्त जगता आलं पाहिजे. आई आई म्हणून असा घरात
आईचा उत्तम प्रकारे अभिनय करायचा, उत्तम आई व्हायचं, उत्तम पत्नी व्हायचं, उत्तम बहीण व्हायचं, उत्तम मुलगी व्हायचं. आणि काय संधी आतून आम्हाला एकदाच येतात, पुन्हा ही संधी नाही. कधी हा जर जन्म झाला पुन्हा आपण ह्या परत वेळेत कधी येऊ हे फार 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 दुर्लभ आहे. म्हणून जागवा. अहो सांगायला गेलं ना म्हणजे आता इतके वाईट वाटतं कधी कधी की सांगायला गेलं ना सोपा प्रमाणे काय करावं लागतंय. हो काय सगळे सोनी करावे चित्त आवडी काहीच करावं लागत नाही. सद्गुरूंनी तुम्हाला सांगितलं का तीर्थयात्रा करा, नवस करा, पूजा अर्चा करा, सत्यनारायण करा, जागरण गोंधळ करा. काय सांगितलं सद्गुरूंनी तुम्हाला? कर्मकांड भक्ती करायचीच नाही. इथून मागे केली असेल पण सद्गुरू ज्यावेळेस जीवनामध्ये आले ते एक सद्गुरूंनी दिलेलं तत्व की भक्ती सोडून दुसरं काहीच करायची गरज नाही. राजळे सद्गुरू सारिखा श्री गुरु सारिखा Bye.
ज्ञानेश्वर माऊली तर मला खरंच काही येत नाही बरं का. काय येतात गाढवाचे डोळे गेले दृष्टी पुढे, मला काहीच येत नाही. माझी स्थिती अशी असते तो बरा होतो तर मी बोलू शकत नाही. म्हणजे मला खरंच काही नाही. तुमच्यासारखीच मी माझे रोज दिनक्रम घरातलं करायचं आवरायचं आणि काय काय नाही. पण एक आहे सद्गुरूने जे दिलंय त्यावर ठाम आहे. ह्याच्यापासून माझं चित्त आता मी घडू शकत नाही. एवढं निश्चय करणारे तेच आहे. आता आजची खरी गोष्ट जर सांगायची म्हटलं तर आज सकाळी उठल्यानंतर 4 वाजता जाग आली. घसा पूर्णपणे पॅक होता. अक्षरशः मला इतकं पॅक होता की मी एक शब्द पण बोलू शकल का नाही अशी भ्रांत होती. उठून बसले, आता काय करायचं, घसा इतकं पॅक झालाय, काही शब्द फुटला तर पाहिजे घशातून. शांतपणे बसले, डोळे झाकले. सद्गुरूंनी दिलेल्या तत्वाला सांगितलं की आता हे तुमचं कार्य आहे आणि तुम्हालाच करायचंय. तुझं वाटे आता ते करी आनंद, तुका म्हणे संत राज माझे, तुलाच करायचंय. कसं आहे, तुम्हाला आहे ना चिंतामणी तुमच्या सोबत दिलाय. कल्पतरूचं वृक्ष तुमच्या दारात लावलंय. कल्पवृक्ष दिला, चिंतामणी दिला नामस्वरूपाने. पण त्यासाठी तुमचा भाव तेवढा दृढ पाहिजे. काय जे अष्टमासे भक्तीची वर्मदयाची हाती तया घरी शांती क्षमा दया. आणि अष्टमासे जी ओळंगती न जाती दुरी जवळीका. ते काय म्हणले, ते दुष्ट गुणांना मिळे निश्चळ. आणि शेवटचं होई काय की भगवंत त्याच्या दारामध्ये कामारी म्हणजे नोकर म्हणून राहतो. पण काय साधकाला नामाने सगळे काही प्राप्त आहे. त्याच्यावर फक्त आरूढ राहायचं, त्याच्या मागं पण पडायचं नाही, फसायचं पण नाही. तर काय सिद्धी लावी पिसे कया कोण पुसे, एके राजा मुसे पाणी काय. आपल्याला संपूर्ण सगळं दिलंय, देऊन टाकले सगळं. पण आपण त्याचा वापर कसा करायचा, कसं आपलं जीवन कृतार्थ करायचं आणि हा एक एक क्षण आपला एक एक श्वास नामामध्ये घालवायचा. देहाला त्याचं कर्म करू द्यायचं नाही का. गोरा कुमार काय म्हणतात की माती तुडवता तुडवता त्यांची अवस्था झाली. भगवंताचं नामस्मरण करता करता मूळ पायाखाली आले तरी कळलं नाही. म्हणजे एवढी अवस्था, आपली एवढी अवस्था व्हायला तर पाहिजे. पण निदान काहीतरी थोडं जीवन तरी कृतार्थ करता आलं पाहिजे. एवढंच मागणं. काही चुकलं असेल, माझ्या वाणीचा दोष आहे, मला काही येत नाही. पण जे काही तुम्हाला चांगलं वाटलं ते माझ्या संत सज्जनांचा आशीर्वाद आहे, सद्गुरूंचा आशीर्वाद आहे. असं आळुंगी बोलत असे मंजुळ वाणी परी बोलता धनी वेगळाची. या ठिकाणी ठरल्याप्रमाणे आपल्या नियोजनाबरोबर गुरुपौर्णिमा साजरी करायची का नाही. गुरुपौर्णिमा कार्यक्रम घ्यायचा का नाही.
गुरुपौर्णिमा कार्यक्रम जर नसता घेतला तर नामदेवा ही मंडळी सगळी माझं घर भरलं असतं, घर भरलं नसतं. आणि मग नियोजित मंडळ, आमचं मंडळ लय मोठे आहे. नामदेवा आमचं मंडळ लय मोठे आहे. आमचं मंडळ म्हणजे एक शंकर आणि एक संतोष, दहाडी आणि संताची. आणि मग बाबा कार्यक्रम मदतच करायचा, छोट मोठं प्रवचन तरी करू दे. शंकर म्हणायचं, संतोष म्हणायचं, बाबा खूप नाव खूप तरी करतो. आणि मग आम्ही कार्यक्रमाला सुरुवात केली. प्रवचन घेतलं. प्रवचन 1 तास हॉलमध्ये घेतलं. हॉलमध्ये घेतल्यानंतर आम्ही एका महात्म्याने आम्हाला सांगितले की तो महिन्याला एकादशी करत जा. महिन्याची एकादशीला तिथं जायला लागलो. आणि त्या मंदिराचं असं झालं नामदेव, सहज लोगावचा एक साधक आम्हाला भेटला होता आणि मी वाघोलीकडे जायला निघालेलो. आणि तिथं आहे ना, तिथं वाळून दगड टाकले. त्या वाळूवरती गच उघडून संध्याकाळी छोट्याशा पावसात विषय, आपला विषय म्हणजे वेगळ्याचा विषय कसा असतो तसा विषय माझा चालला होता. आमच्या अंगात कपडे घातले होते. तिथली मान्यवर व्यक्ती आहे ना, त्यांनी आम्हाला गैरसमज केला. गैरसमज असा केला की रात्री संध्याकाळचा प्यायला वगैरे बसले. तो जवळ आला, पाहिल्यानंतर त्यांनी पाहिलं की ही वेगळीच मंडळी, वेगळीच काहीतरी करतात. म्हणजे इथं कशाला बसतात, इथं बसतात. म्हणजे इथं मंदिराचं काम चाललंय. आणि मग तिथं बसलो आम्ही. 1 तास त्यांनाही सांगितलं म्हणजे मंदिरात असं करा, जीर्णोद्धार, मंदिरात प्राणप्रतिष्ठा करायचं. आणि त्या दिवशी कार्यक्रम हा कार्यक्रम तिथं सुरुवात करायची. त्यांनी घालून दिलं महिन्याचा कार्यक्रम. महिन्याचा मग गुरुपौर्णिमेच्या दिवशी आम्ही त्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा दत्त महाराजांची केली. त्याच्यामुळे 2-5 वर्ष हा कार्यक्रम चालला. कार्यक्रमाला चांगले रंग द्यायला लागले, सगळेजण एकत्रित तुम्ही यायला लागले. तुम्हाला सांगतो, जे मुलं जन्माला येतात तेव्हा आई परिपूर्ण होते नामदेव. तसं आई होत नाही. मुलगा झाल्याशिवाय आई होत नाही. आई पूर्ण, मुलगी पूर्ण आई होत नाही तोपर्यंत ही आई होत नाही. आई होण्याची प्रक्रिया तुम्हाला कळते का? मुलगा परिपूर्ण मुलगा बाप होत नाही तोपर्यंत नामदेव हा बाप होऊ शकत नाही. कसा होणार? कारण त्याचं एक उद्दिष्ट असतं, मुलाला बापच बनवणं. आणि आईचं एक उद्दिष्ट असतं, मुलीला आईच बनवणं. तसं माझ्या संप्रदायाचं उद्दिष्ट ते आहे, तुम्हाला देव बनव. लोहोपरिसासी न साई उपमा. आमच्या इथं लोखंड लावून गंजलेल्या लोखंडाला सोनं बनवत नाही. आमच्या इथं ह्या परंपरेमध्ये गंजलेलं लोखंड भंगारमधल्या गाडीवर चाललेले, भंगारातनं चाललेले, त्याला अंतर्मुख होणं, त्याला परीस बनवण्याचं काम चालतं. बाबा म्हणायचे की परीस बनले जाते, इथे इंजिन बनले जाते, डबे नाही, इंजिन बनलं जातं. आता ह्या ताईंना ज्या दिवशी हा विषय सांगत होती कीर्तन, आम्ही 2009 साली हरिभक्त पारायण रोहिदास महाराज म्हणून माझ्याकडे होते. आमची हे सतत दारू पिणारे माणसं कसं पितात तसं आमचं सतत हे चालू राहतं प्रवचन. सतत म्हणजे त्याला जो माणूस ऐकतोय का तो ऐकतोय का नाही हा बी नाही. आता तुम्ही ऐकताय का नाही हे माझा मनाचा भावच नाही. आमचं सतत हा चक्र चालूच राहतो. सतत सांगायचं हे कसं आहे, त्या ध्येया अंकावर त्याचा काढायचा आहे आणि आत्मस्वरूपावर त्याला लीन करायचं. असं ताई जेव्हा बाजारात जरी आली, मी जरी ड्युटीवर असतो तर हाच विषय तिथं चालला जातो. एकमेव एक बोट वर करून मला सांगा की बाबा भेटले आणि घरी आलेत आणि संसाराच्या गप्पा मारल्या, असं होतच नाही ना. जरी ते साधकाच्या डोक्यात जर संसार असेलच आणि ते बाबा आम्ही गाडी घेतली आणि बंगला बांधला,
आमचं इकडं भजन झालं आणि मग तुम्ही आले बाबा. आणि मग त्याला कसं त्यातनं सगळं काढून ही जी आहे गाडी आवश्यक आहे, बंगला आवश्यक आहे, मुलं आवश्यक आहे, शिक्षण आवश्यक आहे, धन आवश्यक आहे, पण हे जे धन आहे काही म्हटल्यासारखं ते तुझ्यासाठी नाही, तुझ्यासाठी अजिबात नाही. तो कसा आहे निरंतर. तू कसा आहे काल होता आज आहे उद्या नाही. तू कोण आहे? तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराजांचा सिद्धांतच हे आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या निवृत्ती दादांना मोठ्या बंधूंना हे नाही विचारलं आई कुठे गेली, बाबा कुठे गेले, तू काय विचारलं नाही. तू 21-22 दिवस तू कुठं होता? वाघाने खाल्ला लोकांनी आळंदीचं आम्हाला सांगितलं होतं, आम्हाला दुःख वाटलं. एवढं दुःख त्या निवृत्ती दादांच्या समोर ठेवलं ज्ञानेश्वर महाराजांनी, तरी निवृत्ती दादा विधेय स्थितीवर भेटला. तर निवृत्ती दादांना असं काय भेटलं होतं की ज्ञानेश्वर महाराजांना ही संकल्पना दूर होत नव्हती. की निवृत्ती दादांना हे माहिती होतं की आता माझ्या सद्गुरूने दिलेले ते खरं आहे, बाकी निरर्थक आहे. उपजेते नसे नसले पुनरावृत्ती दिसते. ये घटिका यंत्र जैसे परिभ्रम का, हा परिभ्रम आहे. आज तुम्ही दिसताय उद्या नसणार आहे, आज मी दिसतो उद्या नसणार आहे. कालचा जो विषय आहे आज नसणार आहे, आजचे विषय उद्या नसणार आहे, उद्या नसणार आहे. तुम्ही काली होते आजही आहे आणि उद्याही आहे. असं निरंतर स्वरूप जे तुमचं आहे ते तुम्ही आहे. हे मी आहे, हा देह मी नसून मी स्वरूप आहे, मी आत्मा आहे, मी देव आहे, मी राम आहे, मी कृष्ण, मी अल्लाह आहे. मी अनेक धर्मामध्ये जे काही भगवंताविषयी संज्ञा लावली ते मी आहे आणि ते माझ्यामध्ये तेवढंच आहे आणि जगभर तेवढंच आहे. जसं समुद्रामध्ये घागर बुडवली ते घागर बी तेच आहे, घागरीमध्ये जे पाणी आहे तेच आहे आणि समुद्र तेवढाच आहे. हवा जगभर आहे, हवेमध्ये मी आहे, आत हवा आहे, बाहेर हवा आहे, तेवढीच हवा आहे. तसं चैतन्य होत परत आहे ते देव. पांडुरंगाचा विस्तार जर पाहिला तर पांडुरंगाचा हरी येते रे हरी तिथे हरी विन नाही रे ते रे. तुम्ही साक्षात परमात्मा आहे, तुम्ही साक्षात परमात्मा तत्व आहे. परमात्मा तत्वाला विसरल्यामुळं तुम्ही जीवामध्ये कन्वर्ट झाला, जीवामध्ये ऐक्य भाव झालाय आणि हे जे जीव मी आहे, पाच तत्वाचं शरीर मी आहे, याचा तुम्हाला अहंकार आलाय आणि या पाच तत्वाला जोडणारी नाती, रिश्ते, नाते, मित्र, परिवार हे माझे आणि हे संपत्ती, संतती हे परिवार सगळा माझा आहे, हा दृढ भाव झालाय. आता सद्गुरू काय करतो? दिलेलं तत्वज्ञान. आता माझे हे नवीन भाऊ आलेत माझ्याकडे, 2-4 कीर्तन माझ्याबरोबर होते. त्यांनी पाहिलं हे काय चाललंय, त्यांना काय माहितीच नाही. त्यांना वरून घडवलंय, आतून घडवलं नाही ना. वरून घडवलंय, आतून घडवलं असतं तर तुमच्यामध्ये चैतन्य आहे हे आज कळलं की ममयोषो जीव लोके. त्यांनी वाचले, त्यांना ऐकलंय, त्यांनी पाठ आहे त्यांना. सर्वा घटी राम देहादी हे पाठ केले, त्यांनी ऐकले, हे गायले, पण त्याला हे नाही कोण भेटलं जे सर्वात तत्व आहे. सर्व हवा सगळीकडे हवा आहे. माझे मुरारी बापू म्हणतात हवा सगळीकडे आहे. नामदेव महाराज हवा सगळीकडे आहे ना, मग घरीच टायरात हवा भरायची ना, पंचरवाल्याकडे कशाला जायचं? नाही, एक उपक्रम आहे हवा भरण्याचा. जो उपक्रम आहे देव सगळीकडे जसं तसं आहे. हवा भरण्याचं जसं हा उपक्रम आहे तसं देवाच्या अनुसंधानाचा. मी काय म्हणतो? देवाच्या अनुसंधानाचा. अनुसंधान कळलं का? अनु म्हणजे सूक्ष्म, संधान म्हणजे लक्ष. आपल्यामध्ये असणाऱ्या त्या रामाचा, त्या कृष्णाचं अनुसंधान लावून सद्गुरू काय करतात? जीव शिवाचं ऐक्य करतात आणि तो आज हा दिवस, तो आज हा दिवस आहे. आणि ते उपक्रम राबवत असताना मला तर मी आमच्या हरियाणाला म्हटलं तुम्ही तुमच्या गुरुची पूजा घरात करा, मी माझ्या घरात माझ्या गुरुची पूजा करतो. 2 दिवस गेलेले लोक ना, हे 2 दिवस गेले होते. पत्रिका कधी आली? 3 दिवसापूर्वी आली. काय करू? जाऊ द्या मला खर्च पाहिला तर लाखाच्या जवळ चालू आणि मग कुणाला पैसे मागायचे आणि कुणाला हात मागायचे. आजपर्यंत माझ्या बाप्पांनी कधी हात पार पसरला नाही. मग कुणाला हात पसरायचं? कुणाच्या मनात काय वाटत, कुणाच्या मनात काय वाटत? कारण बाहेर हेच चाललंय, तेच आपण करत गेलो तर बाहेरच्या ज्या डोक्यात जे आहे, बाहेरचा जो दृष्टिकोन जे आहे ते हे माझ्या डोक्यात होतो काय विरोध तयार होतो काय? दैनंदिन गौतम आता पैसे गोळा करायला लागले काय?
मी कुणाला पैसे मागितले नाही, तरी सुद्धा सगळ्या बाबांच्या साधकांनी भरभरून दिले. हा कार्यक्रम तुमचा सगळ्यांचा आहे, माझा एकट्याचा नाही. हे काळे बाबांचं आहे, माझं नाही. मी तो हमाल भार भाई तत्व घ्यायचं. आता तुम्ही आला, आजचा दिवस फक्त तेच संध्याकाळपर्यंत. आज देव होण्याचा काळ आहे, देहामध्ये न राहता चैतन्यामध्ये कसं लीन होता येईल, स्वतःचं अस्तित्व संपून त्याच्या अस्तित्वामध्ये कसं राहता येईल, कसं चालणार आहे, संध्याकाळपर्यंत प्रयत्न करा. आज सगळं मिळणार आहे तुम्हाला, तर बिघडणे प्रेमेची नीती बाबा भूक लागली. ताईने उत्कृष्ट असं बाबांचं निरोप तुमच्या समोर ठेवलाय. उत्कृष्ट असं कीर्तन आम्ही म्हणलं नाही जे बनवलं, आणि माझ्या जन्माचं तर सार्थकच झालं म्हणा. कसं सांगतो, एक लेख कीर्तन सांगते, एक नाक शूटिंग काढते, आणि आई तिचा विना घेते. आता मला सांगा, असा परिवार जर घडला तर मग माझं काय काम राहिलं? आता माझा देव उद्दिष्टच देव होता की तुमच्या घरात माझ्या घरातला दिवा आणून लावले आणि तुमचं घर प्रकाशमय करणं. माझा हाच उद्देश होता. तुम्ही सगळ्यांनी हा दिवा, नामरूपी दिवा घरी घेऊन गेला. आज त्याचा उजाळा काढा, आज त्याची काळजी काढा, घरामध्ये जाऊन प्रकाशमय करा. ह्याच्यासाठीच आपण एकत्रित आहेत. ह्याच्यानंतर महाप्रसाद होईल. पहिलं तर पोहे करायचे होते, पण म्हणलं लाज वाटेल, 12 वाजता लोक लांबवणार, चपाती भाजी तरी करा. चपाती भाजी मस्त पोटभर खा. त्याच्यानंतर महत्वाचं काय, त्याच्यानंतर ज्यांना कुणाला अनुभव घ्यायचा आहे त्यांना मात्र जेवायला बसायचं नाही. तिथं अनुग्रह केला जाईल, त्याला हे अनधिकाळाचं तत्वज्ञान दिलं जाईल, त्याची अनुभूती दिली जाईल. अजून त्याच्यानंतर आपल्याला प्रवचनाने सुरुवात करायची. ज्या साधकांना प्रवचन चांगलं करता येईल 10 मिनिट 20 मिनिट देणे. माझ्याकडे संतोष गोवारी साळुंके माझ्याबरोबर आहेत, त्यांच्याकडे नावं द्यायचे आणि उत्कृष्ट विषय मांडायचा. बाहेरचा विषय अजिबात मांडायचा नाही, अजिबात संसाराचा विषय मांडायचा नाही. की बाबा भेटले आणि माझी बिल्डिंग झाली, जागा घेतलं, घरदार झालं, हे फार कॉमन गोष्टी आहेत. हे कॉमन गोष्ट असं म्हणा, बाबा भेटले आणि आंतरिक ज्योत पेटली आणि मला अनुभव आला. ते अनुभव ह्या ठिकाणी मांडायचा आहे. असं 1 ते 2 जेवण होईल. आता जेवण झाले की 2, 3, 4 2-3 प्रवचन होते, चक्री प्रवचन उपस्थित साधक. आपल्या इथं मान्यवर कोण नाही, आपण मान्यवर, आपणच खायचं, आपणच करायचं, आपणच लुटायचं, आनंद जायचा. आणि 2 ते 4 3 ते 4 हरिपाठ होईल चांगला मस्त. आज आपल्याला दोन्ही विभूती चांगल्या लावल्या. हे 350-400 किलोमीटरवर आले माझ्या शब्दात. आणि 3 ते 4 हरिपाठ होईल, आरामशीर हरिपाठ करा. आणि 4 ते 6 माझं कीर्तन होईल आणि 4 वाजता सांगता होईल आणि मग परत महाप्रसाद होईल. असं नियोजन आहे. आपसात घरगुती चर्चा करू नका. मी तुमच्या पायाला स्पर्श करू शकतो. अनुसंधानावर आपसात घरगुती चर्चा इथं नाही करायची. आपसात बोलूच नका, स्वतःशीच बोल. चांगल्या शांत ऐकून घेतला. धन्यवाद. श्री ज्ञानदेव तुकाराम नरेंद्रनाथ भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज.